जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं वृतेर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करेचित् गोपाल कृष्ण भगवान की जय। अवतरणिका तृतीय स्कंद प्रथमोध्याय उद्धव विदुर भेट होय कृष्ण बालक्रीडा सांगता होय उद्धव द्वितीयोध्यायी तृतीय अन्य लीला चरित्र विदुर मैत्रेय भेट चतुर्थ मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी षष्ठी विराट शरीर उत्पत्ति सप्तमी प्रश्न अष्टमी ब्रह्मोत्पत्ति नवमी विधि द्वारा हरिस्तुति दशमी सृष्टि कथा दशविध मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान द्वादश सृष्टि विस्तारण वाराह अवतार त्रयोदश चतुर्दशी दिती गर्भधारण पंचदशी जय विजय शाप वर्णन षोडशी त्यांचे पतन सप्तदशी जय हिरण्याक्षाचा अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध एकोणविशी हिरण्याक्ष वध विशी विधी सृष्टी नानाविध एकविशी कर्दम तपश्चर्या कर्दम देवहूती विवाह बावीशी कर्दम देवहूती विहार तेविशी श्री कपिल जन्म चोवीशी पंचविशी भक्तिज्ञान सव्वीशी भिन्न तत्वोत्पत्ती सत्ताविशी पुरुष प्रकृती योगे मुक्ती अठ्ठाविशी अष्टांग योग कृती एकोणतीशी भक्ती मर्म तिशी अधोगती स्वार्थांदाची एकतीशी गती मनुष्यांची बत्तीशी धूम अर्चिर भक्तियोगाची तेहतीशी मोक्ष देवहूतीचा गोपाल कृष्ण भगवान की जय। स्कंद 3 अध्याय 29 आपल्याला पाहायचं। आजचा दिवस ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शके 1945 गंगा दशहरेचा प्रारंभ आज झालेला आहे।
दशमीला गंगा प्रगट झालेली आहे आणि गंगेचे उपकार म्हणून एकादशीच्या दिवशी आपण निर्जला एकादशी साजरी करतो, पाणी पण न पिता. कारण त्या पाण्याचं, त्या गंगेच्या पवित्र पाण्याचं स्मरण आपल्याला राहावं आणि म्हणून ती निर्जला एकादशी, की ज्या दिवशी पाणी पण आपण घ्यायचं नाही, कारण त्या पाण्याचं महत्त्व सर्वांना पटलं पाहिजे. आज जो अध्याय आहे तो स्कंद 3 अध्याय 29 भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा. आपण पाहिलं या सुरुवातीलाच या श्रीमद भागवतामध्ये. आणि संपूर्ण भागवत हा ग्रंथसुद्धा महापुराण जे आहे ते कशावर आहे आधारित, तर ते भक्तियुक्त अंतःकरण सर्वांचं व्हावं यासाठी, भक्तीचा प्रचार करण्यासाठी श्रीमद भागवताची रचना झालेली आहे. ज्यामध्ये आपण भागवताच्या महात्म्यामध्ये पाहिलं की भक्ती ही तरुण स्त्री आहे आणि तिचे मुलं जे आहेत ते वृद्ध आहेत, पण त्या मुलांना पुन्हा तारुण्य प्राप्त व्हावं आणि भक्तीचं जे दुःख आहे ते दुःख दूर व्हावं यासाठी मी प्रयत्न करेन, असे देवर्षी नारद तिला म्हणाले होते. आणि मी तुझी स्थापना म्हणजे भक्तीची स्थापना प्रत्येक घरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेन असा त्यांनी विश्वास दाखवला. आणि त्याप्रमाणे त्यांनी हा भक्तीचा महिमा सांगणारा ग्रंथ, अमूल्य असा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त प्रचार केला. अनेक श्लोक यामध्ये आहेत, फार महत्त्वाचे श्लोक आहेत. काही श्लोक वाचल्यानंतर असं वाटतं की हा आपण श्लोक जर सोडून दिला असता बोलताना तर ते योग्य झालं नसतं. इतके महत्त्वाचे श्लोक या सर्वच अध्यायामध्ये आहेत. त्यामुळे काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे सुद्धा, तो निवाडा करणं हे सुद्धा अवघड जात आहे. म्हणून आज आपण या भक्तीचे मर्म काय आहे आणि काळाचा महिमा काय हे जाणून घेऊया. देवहूती माता आपल्या पुत्राला म्हणजे कपिल महामुनींना प्रश्न विचारित आहे. मागच्या अध्यायात आपण पाहिलं प्रकृती, पुरुष आणि महत्त्व यांची लक्षणं पाहिली आणि हे सगळं कपिल महामुनींनी सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या शास्त्राने वास्तविक भगवंताचे स्वरूप जाणले जाते आणि भक्तियोग जे आहे त्याचे प्रयोजन सांगितले जाते, ते शास्त्र आपण मला सर्व कथन केले आहे असं ती सांगते. आता विचारते की आता या भक्तियोगाचा मार्ग जो आहे त्यावरचं विवेचन विस्तारपूर्वक मला करा. भक्ताच्या मनामध्ये जेव्हा जागृती होते एखाद्या गोष्टीला जाणून घेण्याची, तेव्हा त्याच्यापुढे कितीही वर्णन करून सांगितलं तरी त्याची काही क्षुधाशांती होत नाही. अजून काहीतरी चांगलं मला सांगा, अजून विस्ताराने सांगा. जोपर्यंत आपल्या मनाने तो पूर्ण विषय आकलन होत नाही तोपर्यंत श्रोत्याचं समाधान होत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी तिने प्रश्न विचारलेले आहेत. यथा सांख्येषु कथितं यन्मूलं तत्प्रचक्षते भक्तियोगश्च मे मार्गम ब्रूहि विस्तरशः प्रभो. ब्रूहि म्हणजे सांगा, विस्तरशः प्रभो. प्रभो हा भक्तियोगाचा महिमा मला विस्ताराने सांगा म्हणून ते विचार. आणि मग कालस्येश्वर रूपस्य परेशां च परस्यते स्वरूपं बत कुर्वन्ति यद्धेतोः कुशलं जनाः. सर्व जीवांच्या जन्ममरणरूपी अनेक गतींचं जे वर्णन आहे ते सुद्धा मला सांगा, जे ऐकल्यावर सर्व प्रकारच्या लौकिक किंवा या जगावर या आपल्या दृश्य पदार्थांबद्दलचं वैराग्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होईल. कारण भक्ती आणि तिचे मूलं ज्ञान आणि वैराग्य. भक्ती दृढ होण्यासाठी ज्ञान झालं पाहिजे आणि ज्ञानाचा परिणाम म्हणून अज्ञान दूर होतं आणि अज्ञान जेव्हा दूर होतं तेव्हा वैराग्य येतं आणि जेव्हा वैराग्य येतं तेव्हा लौकिकामधलं अडकलेलं मन जे आहे, पंचविषयामध्ये अडकलेलं मन जे आहे, इंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे जे आहेत ते ज्यामध्ये आत्तापर्यंत लिप्त होते आणि ते ज्यामध्ये आपला आनंद आणि समाधान शोधत होते, ते स्थान आपलं चुकलं आहे हे भक्ताला जेव्हा लक्षात येतं तेव्हा सर्व दृश्य गोष्टींवर त्याचं वैराग्य जे आहे ते हळूहळू प्रगट होत जातं. आणि मग ज्या कारणामुळे की ज्याच्या भयामुळे शुभ कर्मांना, शुभ आणि अशुभ कर्मांना जीव प्रवृत्त होतो. म्हणजे अशी कारणं कोणती आहेत की ज्यामुळे चांगल्या कामाकडे माझी प्रवृत्ती होते आणि दुसरीकडे चांगल्या काम करत असताना मनामध्ये पुन्हा विचार येतो, अरे हे मीच एकट्याने का करायचं,
मग इतर का नाही करत, आणि इतर जर करत नसतील तर हे काय मीच केलं पाहिजे का, असं जे आपल्या मनामध्ये विकल्प तयार होतो, तो विकल्पसुद्धा दूर झाला पाहिजे. आणि जे ब्रह्मादिकाहून श्रेष्ठ आहे, ब्रह्मादिक म्हणजे केव्हाही ब्रह्मादिक शब्द आला की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवता घ्यायच्या. म्हणजे या 3 देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ जे आहे, त्या सर्व समर्थ अशा काळाचे स्वरूप आपण मला सांगावे. म्हणून भक्तीचे मर्म आणि काळाचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. मागच्या अध्यायांमध्ये आपलं झाले आहे की काळ जो आहे तो किंवा भगवंत जे आहे हे 24वे तत्व आहे, 25वे तत्व आहे. 24 तत्व आपण पाहिले. पंचमहाभूते, पंचविषय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 24 तत्व. आणि या 24 तत्व ज्या हिरण्यगर्भामध्ये याने प्रवेश केला तरी पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल दिसली नाही, कुठलाही जिवंतपणा दिसला नाही. तेव्हा भगवंताने त्यामध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश म्हणजे हा काळ आहे, तो प्रवेश म्हणजे भगवंत आहे, तो म्हणजे परमात्मा आहे. जसं आता या काळाचे महिमा सांगताना म्हणतात, प्रल्हादश्चास्मी दैत्यानां कालः कलेताम अहम मृगाणांच मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. आपल्या विभूती सांगताना 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो की सगळ्या दैत्यांमध्ये प्रल्हाद जो आहे ती माझी विभूती आहे. आणि कालः कलयताम अस्म म्हणजे या जगावर जो मर्त्य लोक आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माझी विभूती कोणती म्हणजे काळ. आणि म्हणून समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. म्हणजे पहिलं काय सांगितलं त्यांनी, मरणाचे स्मरण असावे, कारण हा काळ सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतो. जेव्हा अर्जुनाला हे सगळं विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण झाला होता की हे माझे नातेवाईक आणि त्यांनाच मी कसं काय मारू, हे माझे गुरु आहेत त्यांच्यापासून मी एवढ्या सगळ्या विद्या शिकलो, हे माझे नातेवाईक आहेत त्यांना कसा मारू, असं जेव्हा झालं तेव्हा त्या विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवंतानी ही सर्व त्या युद्धाचं वर कुरुक्षेत्रावर असणारे सगळे त्याचे जे नातेवाईक आहेत ते भगवंताच्या मुखामध्ये जात आहेत आणि दुसरीकडे त्याच मुखातून ते पुन्हा बाहेर पडत आहेत. हे दृश्य जेव्हा त्यांना दिसलं की त्याला जे वाटत होतं की मी यांना कसा मारू, तर तेव्हा भगवंत म्हणतात अरे हे सगळे मेलेलेच आहेत, आत्तापर्यंत एकदा नाही 84 लाख योनीमध्ये हे मेलेले आहेत आणि पुन्हा या ठिकाणी यांचा जन्म झाला आहे. मग आता तरी त्यांचा उद्धार झाला पाहिजे आणि त्यासाठी तू युद्धाय कृतनिश्चय, असं जेव्हा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये अर्जुनाला सांगितलं. पण हीच गीता जेव्हा आपण आपल्यासाठी कन्वर्ट करतो तेव्हा आमचे रामसुखदास महाराज त्यांच्या त्या मोठ्या ग्रंथामध्ये काय साधक संजीवनी यामध्ये ते प्रत्येक गोष्टीचं विवेचन करतात की हा जरी श्लोक त्या गीतेमधला असला तरी माझ्यासाठी त्याचं काय इंटरप्रिटेशन काय आहे हे मला समजलं पाहिजे, या दृष्टीने तो ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी म्हणतात की अशी ज्ञानदृष्टी जी आहे लुप्त झाल्यामुळे, म्हणजे खरं ज्ञान जे आहे ते लुप्त झालं आणि अज्ञानानेच सगळं जर झाकून घेतलेलं असेल तर खरं ज्ञान जे आहे त्या ठिकाणी प्रगट होणार नाही. आणि मग माणूस काय करतो की देहादी मिथ्या वस्तूंमध्ये ज्यांना अभिमान निर्माण झालेला आहे, म्हणजे जेव्हा देह आणि आत्मा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा प्रकारे विचार करू आपण की क्षेत्र म्हणजे शेत आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला जाणणारा, त्या क्षेत्रातला मुख्य जी गोष्ट आहे ती, त्याकडे माणसाचा विसर पडतो आणि जे दृश्य दिसतं त्यामध्येच माणूस भरकटून जातो, त्यामध्येच तो अडकून पडतो, त्याच्या बंधनातच तो स्वतःला मी बांधलेला आहे असं समजतो. आणि म्हणून या ठिकाणी तो त्याला एक अभिमान होतो, सगळं कर्तृत्व मी आहे, मी केलं म्हणतो आणि तुम्ही सगळे नव्हते म्हणून मला तो अपयश आलं असं सुद्धा म्हणतो. म्हणजे आपल्या अपयशासाठी तो इतरांना जबाबदार समजतो आणि आपल्या यशासाठी मात्र जबाबदारी स्वतःवर घेतो आणि स्वतःच मीच केलं असं म्हणतो. पण याच्या पलीकडे, कारण हे का म्हणतो तो, कारण देहादी मिथ्या वस्तूमध्ये त्याला अभिमान झालेला आहे. त्यानंतर आपली बुद्धी जी आहे ती कर्मासक्त राहिल्या कारणाने आपल्या कर्मामध्ये आसक्त बुद्धी झालेली आहे. म्हणजे माझं जे कर्म आहे ते श्रेष्ठ आहे, मी हे कर्म करत आहे असं सगळं म्हणत तो इतरांच्या ठिकाणी त्यांनी केलेलं कर्म हे कनिष्ठ समजायला लागतो. म्हणून अत्यंत श्रम घेऊन सुद्धा जे पुष्कळ काळापासून अंधकारमय संसारामध्ये निद्रिस्त झालेले आहेत, म्हणजे
तुमच्या आमच्यासारखे सगळे जीव जे आहेत ते त्यांच्याबद्दल सांगतात. आणि पुन्हा म्हणतात की ज्यांना जागविण्यासाठी, म्हणजे असे जे निद्रिस्त आहेत त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये विवेकबुद्धी निर्माण करण्यासाठी म्हणून आपण म्हणजे कपिल महामुनी, देवती माता कपिल महामुनीनं सांगत आहे की योग प्रकाशक सूर्याप्रमाणे आपण आहात. आपला अवतार हा त्याच पद्धतीने आहे. जेव्हा आपण हा सगळा उपदेश वाचतो तेव्हा असं वाटतं की हा कपिल महामुनीने केलेला उपदेश आहे. आणि दुसरीकडे गीतेचे श्लोक वाचतो तेव्हा त्या ठिकाणी अर्जुनाला भगवंताने सांगितलेली गीता आहे. पण ह्या दोन्ही जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या हे नाही लक्षात येत की जे कपिल महामुनी त्या ठिकाणी सांगत आहेत तेच भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत. आता एकच माणूस दोन ठिकाणी दोन गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा त्याच्यातल्या काही गोष्टी सारख्या असतात आणि असू शकतात, कारण त्या दोन्ही त्यांनी वेगवेगळ्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे इकडचा श्लोक किंवा इकडच्या श्लोकाचा अर्थ तिकडे रिपीट झाला असं जे आपल्याला वाटतं तसं नाही, कारण तोच भगवंत या ठिकाणी सांगतो आणि तिथे पण सांगत आहे. आणि म्हणून हे सगळे तिचे प्रश्न ऐकल्यानंतर त्वमाविरासीही किलयोग भास्कराः, म्हणजे देवती माता म्हणते किलयोग भास्कराः, की भास्कर म्हणजे सूर्याप्रमाणे आपला या ठिकाणी तळपत आहात. आपला हा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो आपण या ठिकाणी आपलं तेज प्रगट करत आहात. म्हणून मी आपल्याला हे सगळे प्रश्न विचारले. आता या ठिकाणी कपिल महामुनी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अध्यायामध्ये देत आहेत. की साधकाचा भाव असेल त्याप्रमाणे भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झालेला आहे. आता हे थोडं समजून घेण्यासारखं आहे. साधकाचा भाव असेल तसा भक्तियोग प्रगट होतो. प्रखर भक्ती असेल तर त्याला बाकीच्या गोष्टीची गरज नाही. मी माझ्या भक्तीने भगवंताला माझ्यासमोर प्रगट करेन असं म्हणणारे आपले पंढरपूरच्या जवळ असणारे सावतामाळी, इतक्या जवळ असून सुद्धा पंढरपुरात जाऊन दर्शन घेतलं नाही. कारण मिरची आणि कोथिंबिरी ते म्हणतात ना, सगळं अभंग जसं आहे तसं की या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर कांदा मुळा भाजी म्हणजे त्यांच्या मळ्यामध्ये सावता माळी होते. माळी असल्यामुळे मळ्यामध्ये अनेक प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, सगळं आहेत. आणि ते निर्माण करत असताना त्यामध्ये भगवंताचं दर्शन घेणारा असा संत, या पातळीवरचे संतच भगवंताला आपल्याकडे खेचून आणतात. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाला ते गाव सोडून त्या अरणगाव भेंडीच्या ठिकाणी जावं लागलं, हा सगळा इतिहास आहे. आणि म्हणून सांगतात की त्यांना जागवण्यासाठी तुम्ही प्रगट झाला आहात. मग म्हणतात की जसा साधकाचा भाव असेल त्याप्रमाणे भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे. आता याचा अर्थ काय आहे? लहान मुलांना ते विचारलं, परीक्षेला जाताना मी मारुतीचं दर्शन घेतलं आणि आज दर्शन घ्यायचं राहिलं म्हणून माझा आजचा पेपर चांगला गेला नाही, असं त्याच्या मनामध्ये सहजपणे येऊन जातं. हे जसं आहे तसंच आपल्याला इच्छित फळ प्राप्त झालं की ती देवता फार मोठी जागृत आहे असा साधकाच्या मनामध्ये भाव येऊ शकतो. पण भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे असं समर्थ म्हणतात. भगवंताच्या बद्दलचा दृढ भाव साधकाच्या मनामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो भाव थोडा जरी कमी झाला तरी त्यातलं देवत्व, त्यातली जी कृपा आहे ती कृपा हळूहळू कमी होते आणि त्याला ते प्राप्त होत नाही. आणि एकदा ते प्राप्त झालं नाही की जीव जो आहे तो आता या दुकानात नाही मिळत मग त्या दुकानात जा असं म्हटल्याप्रमाणे एका देवतेपासून तो दुसऱ्या देवतेकडे जातो. त्यामुळे या ठिकाणी म्हणलं की स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये स्वभाव वेगळा असतो, गुण वेगळे असतात आणि ह्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये सुद्धा भिन्नता आपल्याला आढळते. आता अशा ह्याच्यामध्ये हा भक्तीचं मर्म जे आहे ते आता ते सांगायला सुरुवात करतात आपल्याला. काय म्हणतात पाहता पुढच्या श्लोकामध्ये, अभिसंधाय यो हिंसां दंभम मात्सर्य सेवया संरंभी भिन्नरुद्रभाव मयी कुर्याच तामसा. 3 गोष्टी सांगतात. तामस, राजस आणि सात्विक ह्या ज्या क्रिया आहेत त्यावर आधारित हे 3 श्लोक आहेत. की प्राणी, ईश्वर तिन्ही फार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तामस भक्ती जी आहे त्याबद्दल म्हणतात.
प्राणी आणि ईश्वर यांच्यात भेद पाहणारा, म्हणजे समोरचा दिसणारा जीव, समोरचा दिसणारा माणूस, समोरचे दिसणारा जनावरे असेल तो, आणि भगवंत ईश्वर, हे दोन्ही वेगळे आहेत असा म्हणणारा माणूस जो क्रोधी आहे, त्या क्रोधामुळे हिंसा, दंभ आणि मत्सर असे सगळे दुर्गुण त्याच्या ठिकाणी आलेले असतात. पण असा भाव ठेवून सुद्धा तो परमेश्वराची भक्ती करतो. म्हणजे दोन गोष्टी आहेत, अंधारही आहे आणि सूर्य पण आहे. दोन्ही गोष्टी एकत्र कशा राहू शकतील? त्याप्रमाणे तो माझ्यावर प्रेम करतो, भाव आहे त्याच्यावर, त्याचा माझ्यावर, पण त्याच्यामध्ये अहंकार असल्यामुळे दंभ, हिंसा आणि मत्सर हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि जेव्हा तो हिंसा करतो, जेव्हा तो दंभ मनामध्ये धारण करतो, तेव्हा तो इतरांचा मत्सर करतो आणि दुसरीकडे माझं पूजनसुद्धा करतो, तेव्हा त्याची भक्ती ही तामसिक भक्ती आहे असं या ठिकाणी सांगितलं. आणि याच्या उलट दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी, हे संतांचं लक्षण आहे की आपल्या पुत्रावर जी दया करायची, त्याच्याशी जे प्रेमाने वागायचं, तेच जो आपल्या दासावर आणि दासी असेल तरी तिच्यावर सुद्धा त्याचप्रमाणे पुत्रवत प्रेम करतो, तो साधू संत म्हणायला जातो. जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आता पुढे अजून एक असा श्लोक येतो गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकैत पंडित हा समदर्शना. ब्राह्मणाच्या ठिकाणचे दोन गुण सांगितले, विद्या आणि विनय यांनी युक्त असणारा जो ब्राह्मण आहे, जो विद्वान आहे आणि विनम्रसुद्धा आहे, सद्विद्या निरूपणाच्या जोड्या असल्यासारखा. म्हणून ब्राह्मण असल्याचा अभिमान नसलेला, कोण? ज्याला ब्राह्मणत्वाचा अभिमान नाही, त्याच्या ठिकाणी पूर्णता असते आणि त्याच्या ठिकाणी अभिमान अजिबात नसतो. अनेक संतांच्या लीलांमधून आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. या ठिकाणी 5 गोष्टी दिलेल्या आहेत. ब्राह्मण असेल, चांडाळ असेल, गाय आहे, हत्ती आहे आणि कुत्रा आहे. आता या सगळ्यांच्यामध्ये व्यावहारिकतेने पाहिलं, आपल्या वागणुकीप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी विषमता आहे. म्हणून आपलं शास्त्र या सगळ्यांमध्ये समानता बाळगा असं कधी सांगत नाही. विद्या आणि विनययुक्त ब्राह्मण असेल तर त्याचं पूजन करा हे सांगतं, पण चांडाळाचे पूजन करा असं नाही सांगत. गाईचं दूध आपण रोज पितो, तर कुत्र्याचंही दूध प्यायला काय हरकत आहे, पण असं शास्त्र नाही सांगत. आपण जेव्हा स्वारी करतो, म्हणजे स्वारी म्हणजे एखाद्या वाहनावर बसून जातो, तेव्हा ती स्वारी हे हत्तीवर करतात, जुन्या काळची गोष्ट आहे. कुत्र्यावर बसून कोणी काही जात नाही. हे जसं आहे तसं ह्या 5 व्यावहारिक भेद आहेत, पण तत्त्वाच्या दृष्टीने पाहिलं तर एकच आत्मतत्व सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे व्यावहारिक भेद आहेत ते तसेच राहतात, आणि परमतत्व जे आहे सगळ्यांच्यामध्ये असणारे जाणीव जे आहे, भगवंताचा अंश जो आहे तो एकच आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते न येता मी भगवंताची पूजा पण करतो आणि या सगळ्यांमध्ये भेदभाव ठेवतो, असं असेल तर त्याला म्हणतात शुनीचैव स्वपाकैत पंडित हा समदर्शना. पंडित जे आहेत, म्हणजे पंडा म्हणजे ज्यांची बुद्धी ही प्रगल्भ आहे, प्रज्ञा, त्याला पंडित म्हणतात. आणि समदर्शना ते प्रत्येकाकडे त्याच एकाच नजरेने पाहतात. म्हणून व्यावहारिक समता नाही, पण तत्त्वाच्या दृष्टीने परमतत्व जे आहे ते सगळ्यांमध्ये एकच आहे. आता पुढच्या श्लोकात ते म्हणतात, आता राजस भक्त कोण आहे ते सांगतात. विषयानभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चयोधाम माम पृथक भाव स राजसः. जो पुरुष आपल्याला एखाद्या विषयाची प्राप्ती व्हावी, एखाद्या गोष्टीची, जी मला पाहिजे असं वाटतं त्या गोष्टीची प्राप्ती व्हावी, मला एखाद्या कार्यामध्ये यश यावं आणि माझं ऐश्वर जसं आहे तसं त्यामध्ये मी समाधान मानत नाही, पण ते मला अजून ऐश्वर मिळावं अशी इच्छा, कामना ठेवून जो एखाद्या प्रतिमेमध्ये, म्हणजे देवतेच्या प्रतिमेमध्ये भेदभाव बाळगतो, म्हणजे मी जर भगवान शंकराची पूजा करत असेल तर मी इतर देवतांची पूजा करणार नाही असंही तो म्हणतो, कारण भेदभाव बाळगतो. पण भगवान शंकर हेच मला प्रसन्न होत असतात आणि मी त्यांचाच भक्त आहे असं म्हणून, एक उदाहरण म्हणून भगवान शंकर म्हटलं.
म्हणजे माझ्या प्रतिमेमध्येच तो भेदभाव करतो. मग ती समोरची प्रतिमा कोणत्याही देवतेची असली तरी त्याला एक जवळचा वाटतो आणि दुसरे सगळे दूरचे वाटतात. मग असा जो भक्त आहे तो माझा भक्तसुद्धा आहे, पण तो खऱ्या अर्थाने राजस भक्त आहे. आता तिसरं जे आहे ते सात्विक भक्तासाठी सांगतात, कर्म निर्हारम उद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम यजेद्यच व्यष्टमिति वा पृथक भाव स सात्विक. जो मनुष्य, आता भक्तीचा मूळ उद्देश जो आहे तो या ठिकाणी सात्विक भक्तीच्या ठिकाणी प्रगट होतो. जो मनुष्य आपल्या आत्तापर्यंत केलेल्या पापांचा क्षय होण्यासाठी आणि दुसरीकडे परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी माझे पूजन करतो आणि आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो. आता भेदबुद्धी म्हणजे काय हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी तो माझं पूजन करत असताना हा देवश्रेष्ठ तो देवश्रेष्ठ असं तर समजत नाही, अभेदबुद्धी त्याच्या ठिकाणी आहे आणि तो सात्विक भक्त आहे. मग मी रोज विष्णूचं दर्शन घेतल्याशिवाय हे करत नाही ते करत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखाद्या दिवशी जर ते दर्शन नाही झालं आणि मग त्याच्याऐवजी दुसऱ्या देवतेचं दर्शन झालं तर त्याच्या मनामध्ये ती खंत राहते. असा भक्त सात्विक भक्त नसतो. कुठल्याही देवतांचं दर्शन घेत असताना मला माझ्या अंतरंगामधली जी देवता आहे तीच त्या ठिकाणी मला तिचं प्रगटीकरण दिसलं पाहिजे, तो भाव माझ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि यालाच आपण सात्विक भक्त असं म्हणतो. आणि मग कपिल महामुनी या ठिकाणी निर्गुण भक्तीचे लक्षण सांगतात. आता ही झाली सगुण भक्ती झाली, त्याच्यातले 3 प्रकार झाले, सत्व रज आणि तम. आता निर्गुण भक्तीचे लक्षण सांगतात. ते म्हणतात, गंगेचा प्रवाह जसा समुद्राकडे असतो त्याप्रमाणे जो नेहमी माझ्या गुणांच्या श्रवणाने, माझ्या गुणांचं श्रवण, माझ्या कथांचं श्रवण, माझ्याच ग्रंथाचं ज्यामध्ये माझ्या सगळ्या लीला आहेत अशा ग्रंथाचं श्रवण करतो, तो अखंडपणे तैलधारेप्रमाणे म्हणजे अखंड सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या माझ्याकडे ज्याचं चित्त लागलेलं आहे आणि एवढं सगळं करत असताना ज्याच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट मिळवायची नाही, कुठल्याही गोष्टीची याचना न करता, कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती न ठेवता अनन्य असं माझ्यावर प्रेम करतो आणि निष्काम भावाने माझी भक्ती करतो, ती भक्ती जी आहे ती निर्गुण भक्ती आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर निर्गुण भक्तीचं पण ते उदाहरण सांगतात. आता पुढे म्हणतात की असे जे निष्काम भक्त आहेत, आता निष्काम भक्त म्हणजे आपल्या लक्षात आलं की राजस, तामस आणि सात्विक. सात्विक खूप चांगला, त्याच्याही पुढे जाऊन निष्काम असणं अजून चांगलं. तर असे जे निष्काम भक्त आहेत त्यांच्यावर मात्र मी एकदम प्रसन्न असतो आणि इतका प्रसन्न असतो की त्याची भक्ती पाहून मी त्याला चारी ज्या मुक्ती आहेत, सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे, सायुज्यता आहे, त्याच्यामध्ये अजून एक 5वी पण भक्ती आहे, काही ठिकाणी आपण प्रवचनात ऐकलं असं, त्याला सार्ष्टी भक्ती म्हणतात, सार्ष्टी मुक्ती म्हणतात. सार्ष्टी याचा अर्थ भगवंता समान ऐश्वर्य असणे, ती सुद्धा एक मुक्ती आहे. तर ती देण्यास मी तयार असतो. पण तो भक्त असा आहे, निष्काम भक्त जो असा आहे की तो म्हणतो की देवा तुझी सेवा सोडून मला ही कोणतीच मुक्ती नको. आता इतर सगळेजण या मुक्तीसाठी धडपडतात आणि तेव्हा हा म्हणतो की मला यापैकी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. म्हणजे असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि असा जो भक्त आहे तोच माझ्यापर्यंत येतो, तोच माझ्या धामाला येतो असं म्हणून आता पुढचे 4-5 श्लोक जे आहेत ते आता या ठिकाणी सांगतात. आता या 5 श्लोकाचा अर्थ जो आहे तो आपल्याला एकत्रितपणे घ्यायचा आहे. तर काय याच्यामध्ये की असे लोक जे माझ्या गुणांचे केवळ श्रवण करतात तेच माझ्याकडे येतात. आता जे म्हणजे कोणते ते सांगतात की जे श्रद्धापूर्वक आणि नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करतात. आता श्रद्धापूर्वकही करतात आणि नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करतात. याचा अर्थ काय की ते जे जे काम करतात, जे जे कर्तव्य करतात त्यामध्ये भगवंतावर अपार श्रद्धा ठेवून ते सगळं करतात. मग ते शाळेमध्ये जाऊन शिकवणं असेल
कार्यालयात जाऊन आपली नोकरी करणं असेल, घरी जाऊन आपल्या मुलांचं संगोपन करणं असेल, किंवा एखाद्या वाढलेल्या झाडाला पाणी टाकणं का असेना, एखाद्या तुळशीपाशी जाऊन दिवा लावणं का असेना, ते नित्य असेल किंवा नैमित्तिक असेल, पण कर्तव्याचे पालन करतो आणि भगवंतावर अपार श्रद्धा ठेवतो, तो माझ्याकडे येतो असं सांगायचं. मग पुढे जे नियमित हिंसारहित माझी उपासना करतात. आता हिंसारहित उपासना हा एक शब्द मला तरी नवीनच वाटलं या ठिकाणी. म्हणजे ते उपासना करतात, भगवंताचं पूजन करतात, भगवंताचं नाम घेतात, पण ते घेत असताना हिंसारहित कसं असू शकतं याचं थोडंसं उदाहरण लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेला, 8-15 दिवस झाले, रस्त्याने आपण जेव्हा सकाळी जातो फिरायला, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक सगळं करायला, त्यावेळेस आपल्याला दिसतं की लहान लहान किडे, आळ्या जे आहेत त्या रस्त्यावर असतात, गवतामधून आलेल्या असतात. आणि आपण जरी भगवंताचं नाम घेत असलो तरी त्या जीवाकडे आपलं दुर्लक्ष असतं, आणि आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे त्यातील जीव कधीतरी आपल्या पायाखाली येतात. आता ते येऊ नये यासाठी जो काटेकोरपणे लक्ष देतो तो माझा खरा भक्त. आणि यदाकदाचित त्या जीवाची हिंसा त्याच्याकडून झाली असेल तर त्याबद्दल तो लगेच भगवंताजवळ ती क्षमा मागतो. म्हणजे असं प्रत्येकाच्या बाबतीत साध्या साध्या गोष्टीमध्ये अहिंसेचं तत्त्व जो पाळतो तो भक्त माझ्यापर्यंत येतो. पुढे म्हणतात की माझ्या प्रतिमेचे दर्शन, माझा चरणस्पर्श, माझी पूजा, माझी स्तुती आणि मला वंदन जो करतो तो. प्रतिमेचे दर्शन म्हणजे येता जाता भगवंताला नमस्कार करणं. घरातून बाहेर निघता आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये एक नमस्कार केला आणि आपण गेलो आणि परत आलो, पुन्हा एकदा आपण घरी आल्याबद्दलही भगवंताला नमस्कार केला पाहिजे. आता दुसऱ्यांदा नमस्कार का केला पाहिजे? कारण घराच्या बाहेर आपण गेलो तर घरी येण्याची शाश्वती आहे का? मग त्या भगवंताच्या कृपेमुळे मी पुन्हा माझ्या घरी आलो, त्याबद्दल त्या भगवंताला धन्यवाद तरी दिले पाहिजेत, म्हणून त्याचं आपण वंदन केलं पाहिजे. चरणस्पर्श यामध्ये काही गोष्टीमध्ये आपल्याकडून काही चुका होतात. चरणस्पर्श साधू संतांना जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शरीराला, देहाला स्पर्श न करता आपण नमस्कार करावा, ही पद्धत आहे. पण काही जणांना असं वाटतं तो दुरून झालेला नमस्कार आहे, पण आपण जाऊन आपलं मस्तक जे आहे ते त्यांच्या चरणाशीच आपण झालं पाहिजे, ते स्पर्श आपल्याला झाला पाहिजे, यासाठी त्यांची धडपड असते. आणि म्हणून आपण पाहत असाल की काही जे संत असतात ते अगोदरपासूनच ती दक्षता घेतात की कोणीही त्यांना स्पर्श करू नका, दुरून नमस्कार करा. मग यामध्ये हे तारतम्य आपण बाळगलं पाहिजे की मी जर मनापासून नमस्कार केला, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. मग आपला भाव जो आहे तो त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यांना स्पर्श करणं हे महत्त्वाचं नाही, पण आपण कसं नतमस्तक होतो, आपला सगळा अहंकार, आपले सगळे दुर्गुण जाऊन आपण जेव्हा शुद्ध होऊन त्यांना नमस्कार करतो तेव्हा ती आपली पुढची सगळी चिंता ते वाहत असतात. हा भाव आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आणि मग म्हणतात प्राण्यांच्या मध्ये सुद्धा माझी भावना ठेवतात. सर्व प्राणीमात्रांशी व्यवहार करताना, त्यांच्याबरोबर वागताना, त्यांच्याबरोबर त्यांचं दर्शन घेताना तिथेसुद्धा माझा भाव जे मनामध्ये ठेवतात ते. जसं एकनाथ महाराजांची गोष्ट आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध आहे की तहानेल्या गाढवालासुद्धा गंगेचं पाणी त्यांनी पाजलेलं आहे. त्या वळवंटामध्ये एका महाराजच्या मुलालासुद्धा त्याचे पाय भाजत आहेत त्या वाळूमध्ये, म्हणून त्याला कडेवर घेतलेलं आहे. अशा ठिकाणी ही जी भक्ती आहे ती खरी श्रेष्ठ भक्ती आहे. आणि मग पुढे म्हणतात धैर्य आणि वैराग्य धारण करतात भक्त, महापुरुषांना मान देतात, त्याचप्रमाणे दीनांवर दया करतात आणि आपल्यासारख्यांच्या बरोबरचे जे आहेत त्यांच्याशी मित्रत्वाने वागतात. दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या ज्या ज्या लीला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पहा, पुढे पुढे आपल्याला ते स्मरण होईल तर फार चांगलं आहे की भगवंतांनी आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना अभिवादन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे, साष्टांग नमस्कार केलेला आहे. आपल्याबरोबरचे जे आहेत त्यांना हस्तांदोलन केलं, त्यांच्याशी ते म्हणजे गळा भेट घेतलेली आहे. आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांनासुद्धा त्याने आशीर्वाद दिलेला आहे.
अध्यात्मशास्त्राचे श्रवण करणे हा पण सुद्धा गुण आहे. नामसंकीर्तनामध्ये अखंड असणं, त्याने सत्पुरुषांच्या संगतीमध्ये असणं आणि आपल्या या सगळ्या सत्वगुणांचा सुद्धा अहंकार होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्या अहंकाराचा त्याग करणं. अशा प्रकारे माझ्या भागवत धर्माचे अनुष्ठान करणारे जेवढे म्हणून भक्त आहेत त्यांचं हृदय जे आहे, त्यांचं चित्त जे आहे ते हळूहळू शुद्ध होत जातं आणि जेव्हा चित्त शुद्ध होतं त्याला वासुदेव असं म्हणतात. आणि माझ्या गुणांच्या केवळ श्रवणानेच ते त्यांचे चित्त माझ्याकडे अखंड लागलेलं असतं. असे एवढे सगळे गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा तम अवद्याय मां मर्त्य कुरुतेर्चा विडंबनम. मग काय म्हणतात इथे, मी आत्मरूपामध्ये सर्व जीवांमध्ये आहे. भगवंत म्हणतात मी आत्म्याच्या रूपाने सर्व जीवांकडे भूतानाम अस्मी चेतना. हे कशासाठी सांगितलं, भूतानाम अस्मी चेतना, भगवंताच्या विभूतीमध्ये सर्व भूतामध्ये जी चेतना आहे ते म्हणजे मी आहे. जिवंत माणसामध्ये चेतना आहे हे आपण सगळे जाणवतो, अनुभवतो, ऐकू येतं, बोलतो, सगळं कार्य करतो, हे सगळं आहे. पण त्यातली ती चेतना निघून गेल्यानंतर आपलेच वडील, आपलीच आई, आपलेच घरातले सगळे, आपलेच नातेवाईक, आपल्याच ओळखीचे हे जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा आपण दर्शनं घेतो किंवा सांत्वना करतो त्यावेळेस त्या ठिकाणी जे काल्पनिक सगळे आपले होते तेच आज आपल्या डोळ्यापुढे आहेत, पण त्यांच्यामध्ये ती चेतना नाही, भगवंताचं तत्त्व नाही. आणि म्हणून ते जे आपल्याला दिसतं ते लौकिकातलं शरीर आहे. ज्या शरीरासाठी, ज्या देहबुद्धीसाठी आत्तापर्यंत आपण सगळी एवढी धडपड केली त्यात सुख नाही, पण त्यामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला खऱ्या अर्थाने सुख निर्माण करून देऊ शकतो आणि त्या आत्म्याच्या आनंदामध्येच खरं आपलं समाधान आहे असं माणसाला वाटलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा तमवद्याय मां मर्त्य कुरुतेर्चा विडंबनम. अजून एक श्लोक येतो, यो मां सर्वेषु भूतेषु संतमात्मनम ईश्वरम हित्वार्चां भजते मौढ्यां वस्मन्येव जुहोती सहा. सर्व भूतात्मात्रांमध्ये स्थित असणारा, सर्वांचा आत्मा असणारा असा परमेश्वर, अशी माझी उपेक्षा करून, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी मी आहे हे अखंड आपला भाव असला पाहिजे. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जो केवळ प्रतिमेचंच पूजन करतो, फक्त प्रतिमा आणि पूजा, आणि माझं आता पूजेची वेळ आहे त्यामध्ये हे कोण पाहुणे आले किंवा त्यामध्ये हे कोण आपल्या घरामध्ये आले, आता माझ्या पूजेमध्ये हा व्यत्यय आला, विघ्न आलं, असं म्हणून इकडे पूजा चालू ठेवतो आणि त्या आलेल्या अतिथींना मात्र तसंच ताटकळत ठेवतो. असं जे आहे ते भगवंताला मान्य नाही. कारण जे अतिथी आलेले आहेत त्या अतिथींचा सत्कार हा केलाच पाहिजे. मग त्यावेळेस भगवंताची पूजा थोडी थांबली तरी हरकत नाही. कारण अतिथी जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि ते जर संतुष्ट झाले नाहीत तर आपण आत्तापर्यंत केलेलं पुण्य जे आहे ते घेऊन जातात. म्हणजे त्यामुळे अतिथी देवो भव शब्द अगदी लहान आहेत पण त्याचा अर्थ इतका विशाल असा आहे. पुढे पहा, अजून एक म्हणतात, गीतेमध्ये सुद्धा असा श्लोक आहे, सर्व योनीषु कौंतेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रद पिता. भगवंत म्हणतात की बीज रूपाने मी या ठिकाणच्या चराचरामध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाचा मी बीज आहे, माझ्यापासूनच हे निर्माण झालेलं आहे. द्विषतः परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः भूतेषु बद्धवैरस्य न मनः शांती मृच्छती. म्हणतात जो भेदबुद्धीने पाहणारा आणि अहंकारी मनुष्य दुसऱ्या जीवाशी वैर करतो, भेदबुद्धी, हा जवळचा, हा शेजारचा, हा दूरचा, हा कधी नव्हे ते येणारा, असा भेदभाव ठेवतो आणि येणाऱ्या माणसाशी किंवा ज्यांच्याशी आपला व्यवहार होतो किंवा बोलणं होतं, रस्त्यात जरी भेटले तरी त्यांच्याबद्दलचा मनामध्ये एक आकर्ष ठेवून जो वागतो तो माझाच द्वेष करतो, असं कपिल मुनी या ठिकाणी सांगतात आपल्या आईला. जरी तो दुसऱ्याशी वागत असला तरी त्याच्याशी त्याचा व्यवहार तेवढा चांगला नसतो आणि मग
असा जो माणूस आहे, असा जो जीव आहे, त्याला कधीच शांती प्राप्त होणार नाही. न मन शांती पृच्छती, हे सुद्धा सांगितलं आहे. अजून पुढे पहा आता याच बाबतीमध्ये ते सांगतात, हे माते, जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो. पूजेच्या संबंधी आलं, अर्चन भक्तीसुद्धा आहे. रोज देवाची अर्चना करतो, पूजा करतो, भक्तिभावाने करतो आणि सगळ्या गोष्टी आणून भगवंताची पूजा चांगल्या प्रकारे करतो. हे करत असताना जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो, म्हणजे हे पण करतो, म्हणजे जी काही अर्धा तासाची पूजा असेल तेव्हा, आणि मग जे 23.5 तास उरतात त्यामध्ये त्याच्या वागण्यामधून, त्याच्या व्यवहारामधून, त्याच्या सगळ्या आचरणामधून इतर जीवांचा अपमानसुद्धा घडत असतो. असं जर कोणी असेल तर त्याच्यावर मी प्रसन्न होत नाही, असं कपिल महामुनी सांगत आहेत. म्हणून मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत असेपर्यंत, धर्माप्रमाणे वागत असेपर्यंत, त्या धर्माच्या मर्यादेत राहून जे जे आपण करायचं ते करत असताना, आणि जे आपण करू नये, ज्याचा निषेध आहे, त्या गोष्टीपासून दूर राहून जो अनुष्ठान करतो त्याला मज ईश्वराची प्रतिमा आदींमध्ये पूजा करीत राहावी. आणि केव्हापर्यंत पूजा करत राहावी? जोपर्यंत त्याच्या अंतरंगामध्ये, त्याच्या हृदयामध्ये मी पूर्णपणे प्रगट होत नाही, तोपर्यंत त्यांनी अशी पूजा आणि अनुष्ठान करीतच राहिले पाहिजे. आत्मनश्च परस्यापि करोत्यंतरोदरम तस्य भिन्न दृश्यो मृत्युर्विदधे भयम उल्बणम. 26व्या श्लोकात या ठिकाणी म्हणलं की जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडेसुद्धा अंतर आहे असे समजते, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठे भय निर्माण करतो. आता असा विचार केला तर सगळ्यांसाठीच मृत्यू आहेच, कारण जीवनामध्ये कधी ना कधी अशा गोष्टी किंवा अशा चुका आपल्याकडून घडत असतात. आणि त्यामुळे आता पुढचे जे श्लोक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये ते सांगतात की कोणत्या जीवापेक्षा कोणता जीव श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा कोणता श्रेष्ठ आहे, असं एक 7-8 श्लोक यामध्ये दिलेले आहेत. आणि त्याची सुरुवात पाषाणापासून झालेली आहे. ते म्हणतात की सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपामध्ये असणाऱ्या माझ्या परमात्म्याचे जो यथायोग्य दान, मान, सन्मान, मैत्रीपूर्ण व्यवहार, हे सगळं समदृष्टी, हे सगळं त्यांनी ठेवलं पाहिजे. मग यासाठी ते म्हणतात की पाषाण जो आहे, जो अचेतन आहे, त्यापेक्षा वृक्ष जो चेतन आहे तो श्रेष्ठ आहे. पहा, म्हणजे सुरुवात जी आहे ती पाषाणापासून झाली, एवढं लक्षात घ्या. मग वृक्ष श्रेष्ठ आहे. आता वृक्षांमध्ये सुद्धा श्वास घेणारे जे प्राणी आहेत, वृक्षांच्या पुढची पायरी, श्वास घेणारे जे प्राणी आहेत ते श्रेष्ठ आहेत. मग म्हणतात की ज्यांना मन आहे, मन म्हणजे संवेदना आहेत, ज्यांना सुख आहे, दुःख आहे, हे सगळं आहे, ते उत्तम आहेत. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? की ज्यांना इंद्रियवृत्तीने युक्त प्राणी आहेत. इंद्रियवृत्ती म्हणजे इंद्रियांचे व्यवहार जे आहेत ते ज्यांच्या ठिकाणी ज्यांना समजतात ते प्राणी श्रेष्ठ आहेत. त्याच्यापुढे जे स्पर्शाचा अनुभव घेणारे आहेत. आता आपण जेव्हा एखाद्या काय म्हणतात प्राणी संग्रहालयामध्ये जातो तेव्हा तिथे एखादं कासव असतं. आमचेच नातू परवा गेले होते कुठेतरी, त्या कासवाच्या बाजूला उभं राहून खाली बसून त्याच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी चांगले फोटो काढले, पाठवले आम्हाला. आता त्यामध्ये सजीव असणारे नातू हे दोघे दिसले. ते कासव जे आहेत ते अगदी जसं काही काष्टवत असल्यासारखं ते कासव त्या ठिकाणी होतं. त्यामध्ये सुद्धा चेतना होती, त्यालासुद्धा यांनी हात लावलेला आहे, पण तरी त्या स्पर्शाचा अनुभव त्या कासवाच्या ठिकाणी कुठलाही दिसला नाही. मग असे जे आहेत त्यापेक्षा स्पर्शाचा अनुभव असणारे आहेत ते श्रेष्ठ आहेत. आता त्याच्यापुढे रसाचे ग्रहण करणारे. आता रसाचे ग्रहण करणारे म्हणजे कोण? की जे मासे आहेत. मासे पाण्यामध्ये राहून जे काही त्यांना त्या ठिकाणी जे काही भक्षण मिळत असेल त्यावरच ते आनंदाने राहतात, त्या पाण्यातच राहतात, ते श्रेष्ठ आहेत. म्हणजे एकापुढे एक, एकापुढे कोण कोण श्रेष्ठ, असे एक एक योनी सांगितलेले आहे.
त्यापेक्षा आता त्या माशांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, तर जे गंधाचा अनुभव घेतात. म्हणजे आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर श्वास घेणारे, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे विषय आहेत त्यामधले एक एक वापरून या ठिकाणी श्रेष्ठत्व सांगितले आहे. आता गंधाचा अनुभव घेणारे कोणते प्राणी आहेत, कोण आहे, कोणता जीव आहे, तर भ्रमर आहेत त्या ठिकाणी गंधाचा अनुभव घेणारे. आता त्या गंधाचा अनुभव घेणाऱ्या भ्रमरापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, जे शब्द ग्रहण करतात, म्हणजे ज्यांना ऐकू येतं. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता रूपाचा आहे, तर रूपाचा अनुभव घेणारे कोणते प्राणी आहेत, कोण आहे त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी दिसतं की कावळा जो आहे हा रूपाचा अनुभव घेतो. आता याचं स्पष्टीकरण थोडंसं आपल्याला वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे. आपण जे रामनामावली म्हणतो, जी आपल्या भालगावच्या मठामध्ये, रामदासी मठामध्ये तयार झाली, हरिहर पावन जय 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 राम, हरिहर रामदासी यांनी लिहिलेली ही रामनामावली, त्यामध्ये एक भगवंताचा गुण येतो, त्यामध्ये वायस पीडक जय जय राम. तर वायस पीडक, तर वायस म्हणजे कावळा. या कावळ्याला सीतामातेच्या सौंदर्य, म्हणजे इथं काय आपल्याला स्पष्ट काय आहे की रूपाचा अनुभव घेणारे कावळे, त्या कावळ्याला सीतामातेच्या सौंदर्यामुळे लुब्ध होऊन त्या कावळ्याने सीतामातेच्या पायाला दंश केला. आणि मग त्या कावळ्याला शाप मिळाला की त्याच्या 2 डोळ्यांपैकी आता एकच डोळा राहील. कावळ्याला एकच डोळा असतो. तर वायस पीडक जय जय राम, म्हणजे या ठिकाणी रूपाचा अनुभव घेणारे हे कावळे आहेत. आता त्या कावळ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, पुढे सांगतात. आता कावळे वगैरे जे ज्यांना चोच आहे, ज्यांना दात नाही पण चोच आहे, पण ते सगळं त्या चोचीने खातात. पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ जे आहेत की ज्यांना तोंडामध्ये वर आणि खाली दात आहेत, म्हणजे असे प्राणी जे आहेत ते सगळे श्रेष्ठ. पुढे सांगतात की पाय नसणाऱ्यांपेक्षा पाय असणारे. आता पाय नसणारे कोण आहेत, सर्पयोनीमध्ये पाय नाहीत त्यांना, ते पण सरपटत जाऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्यांना पाय आहेत. षटपद म्हणजे काय, ज्यांना 6 पाय आहेत, जे म्हणजे किडे आहेत. झुऑलॉजी वगैरे विषय असेल तर पटकन लक्षात येईल. पुढे म्हणतात अनेक पाय असणारी गोगलगाय असते. आपण पाहतो गोगलगाय नाही, बरोबर आहे ना, किंवा त्या लहान लहान दिसतात आपल्याला, हजारो पाय असतात पाय त्यांना. तर त्यांच्यापेक्षा ज्यांना 4 पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत. आणि मग म्हणतात ज्यांना 4 पाय आहेत ते श्रेष्ठ आहेत, त्यापेक्षा 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. म्हणून 2 पाय आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मनुष्य जन्मामध्ये आपण आलेलो आहोत. त्या म्हणजे समर्थ जे सांगतात एका ओळीमध्ये त्याचा गर्भितार्थ किती मोठा आहे तो लक्षात घ्या. काय म्हणतात समर्थ आपल्याला, येथे वर्तावे चौकट नीती आहे, बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौकट नीती न्याय. मग पुढे आता सांगतात ततो वर्णाश्च ते चत्वारस तेषां ब्राह्मण उत्तमः, ब्राह्मणेष्वपि वेदाज्ञो ह्यर्थज्ञो अभ्यधिकस्ततः. म्हणजे मनुष्यांमध्ये 4 वर्ण जे आहेत ते आहेत श्रेष्ठ आहेत. आणि त्या 4 वर्णामध्ये सुद्धा ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे. त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा जे वेद म्हणणारे आहेत ते श्रेष्ठ आहेत. पण पुढे लगेच सांगतात की नुसतं वेद म्हणणारे श्रेष्ठ आहेत असं नाही, पण त्याच्या पुढे जाऊन त्या वेदांचा अर्थ जाणणारे हे श्रेष्ठ आहेत. आणि मग आपले तुकाराम महाराज आठवतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी तो व्हावा भार माथा. म्हणजे इतर जे वेद नुसतेच म्हणतात ते नुसतेच भारवाही आहेत, पण त्याचा अर्थ आम्हासीच ठावा. आणि ही भगवंताच्या भक्ताची मिराशी आहे, श्रेष्ठत्व आहे. आता पुढे काय सांगतात पाहता अजून एक. आता आपण पाहिलं की ब्राह्मणामध्ये मग वेद म्हणणारा, त्याच्यापेक्षा वेदांचा अर्थ जाणणारा, आणि आता त्याच्या पुढची पायरी सांगतात की त्या वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे एवढंच नाही, पण त्यापेक्षा श्रेष्ठसुद्धा असतात. कोण, की जे अर्थ जाणणाऱ्यांपेक्षा त्या अर्थ आणि ते श्रवण करत असताना ऐकणाऱ्याच्या मनामध्ये संशय आला, त्या संशयाची निवृत्ती करणारे जे आहेत ते श्रेष्ठ असतात. आणि मग या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ कोण, तर वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ.
आणि त्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे तो म्हणजे कुठल्याही प्रकारची आस कामना न ठेवता निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे. मग पुढच्या श्लोकात म्हणतात, त्याच्यापेक्षा जो आपली कर्मे, त्या कर्माची फळं आणि तसंच आपलं संपूर्ण शरीरसुद्धा मला अर्पण करतो. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. आत्मनिवेदन भक्ती जी बळीराजाने साधली होती, तो ज्याने आपलं शरीरसुद्धा मला अर्पण केलं आणि आत्मा आणि परमात्म्यात भेदभाव न मानता जो माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे. आणि असा बलिराजा श्रेष्ठ असल्यामुळे भगवंताने त्याचं पार्षद होणंसुद्धा कबूल केलेलं आहे. तर अशा प्रकारे कर्तेपण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसरा कोणीही श्रेष्ठ माणूस दिसत नाही असं या ठिकाणी सांगितलं. आता ह्या सगळ्या भक्तीची एक एक पायरी सांगितली. पुढे म्हणतात की भगवान परमात्माच काळ या नावाने प्रसिद्ध आहे. आत्ताच आपण सांगितलं की 24 तत्व आहे ते सुद्धा या अध्यायामध्ये येऊन गेलेलं आहे आपल्याला. आणि मग 25वे तत्व म्हणजे भगवंत आहे जे काळरूपाने आहे ते 25वे तत्व. तर कालच यज्ञाचे फळ देणारा विष्णू आहे. वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस्मी वासवः इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानाम अस्मी चेतनः. मी कोण आहे कसं आहे ते सांगतात. आणि हे सांगत असताना पुन्हा एक श्लोक येतो. ओम बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमताम अस्मी तेजस तेजस्विनाम अहम. भगवंताच्या विभूतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आता काळ जो आहे तो श्रेष्ठ आहे. आता या काळाचं काही श्लोक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. काळ श्रेष्ठ कसा, या काळाची भीती कशी आहे त्याच्यामधला एक श्लोक जो आहे तो या श्रीमद भागवतामध्ये 2 अध्यायामध्ये आलेला आहे. एकच श्लोक. त्यामध्ये एक श्लोक अजून एक महत्त्वाचा आहे. जसं आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये मृत्यू निरूपणाचा समास आहे त्याप्रमाणे हा श्लोक आहे. न चास्य कश्चित दयितो न द्वेष्यो न च बांधवः आविशत्य प्रमत्तोऽसौ प्रमत्तम जनमंत कृत. काळाचा कोणी मित्र नाही. काळ जो आहे तो हा माझा जवळचा आहे, मित्र आहे, म्हणून मी याला सोडून दिलं, त्याला मी काही आता त्याचा संहार करणार नाही असं म्हणत नाही. तो कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही आणि कोणाच्या बरोबर सगळ्या सोयरासुद्धा नाही. मृत्यू न म्हणे मृत्यू न म्हणे या असं आपण कितीतरी ओव्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये वाचतो आपण. पण हा काळ नेहमी सावध असतो आणि आपल्या स्वरूपभूत भगवंताचे विस्मरण ज्याला झालं आणि जो भोगरूपी प्रमादामध्ये अडकलेला आहे त्याच्यावर हा आक्रमण करतो. म्हणजे सर्व गोष्टी इतक्या छान प्रकारे दिल्या, पण या जगात वावरत असताना विद्या उदंडचे शिकला प्रसंगमान चुकतच गेला तरी ते विद्येला कोण पुसे, याप्रमाणे आपली अवस्था होते. म्हणून आता हा जो काळ आहे त्याचा प्रभाव जो आहे ते सांगतात. यद्यद वाति वातोयम सूर्यस्तपती यद्भयात वर्षते देवो भगणो भाती यद्भयात. म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्या भीतीनेच वारा वाहतो, माझ्या भयानेच सूर्य तापतो. आता भयाने म्हणजे काय की त्याला भीती म्हणजे हे एक चांगल्या प्रकारची भीती आहे. भीती म्हणजे काही कुठे कोणासाठी त्याने असं केलं पाहिजे म्हणून त्यावर काही बळजबरी आणली असं नाही, पण माझ्या प्रशासनाखाली माझ्या सांगण्याप्रमाणे रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार घालिताती येर झार लाविले भ्रमण जगदीशे. म्हणजे समर्थांच्या पत्रामध्ये जे आहे विजापूरचा सरदार निघाला आहे या पत्रातली ही ओवी आहे. ती ओवी या ठिकाणी लागू पडते की लाविले भ्रमण जगदीशे म्हणजे माझ्या भयाने सूर्य तापतो, माझ्या भयाने चंद्र उगवतो, माझ्या भयानेच इंद्र वर्षाव करतो आणि माझ्या भयाने सारे तारे चमकत असतात आकाशामध्ये. माझ्या भीतीनेच म्हणजे माझ्या नियंत्रणाखाली माझ्या शासनाखाली नद्या वाहतात. समुद्र किनाऱ्याबाहेर कधीही बाहेर जात नाही. समुद्र कधी इकडून तिकडे आपली मर्यादा सोडत नाही. माझ्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतासह एवढे मोठमोठे पर्वत आहेत ते कधी पाण्यामध्ये बुडाले असं होत नाही. याचं कारण पुन्हा माझंच
त्या सगळ्यांवर नियंत्रण आहे. मग आता पुढे म्हणतात की यामध्ये काळाच्याच भयाने सत्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव यांच्या अधीन हे सगळं जग आहे. पण आपल्या जगतरचना इत्यादी कार्यामध्ये युगक्रमानुसार ते सगळे तत्पर असतात. म्हणून हा अविनाशी काळ जो आहे तो स्वतः अनादी आहे, परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणार. स्वतः अनादी आहे पण दुसऱ्यांना उत्पन्न करतो, दुसऱ्यांचं पालनपोषण करतो आणि दुसऱ्यांचा संहारसुद्धा तोच करतो. आणि म्हणून आपली संहारशक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजालासुद्धा मारून तो त्याचा अंत करतो. म्हणजे त्याने जे जे निर्माण केलं, ज्यांना ज्यांना अधिकार दिले त्यांना त्यांचे अधिकार परत घेण्याची शक्तीसुद्धा ही काळाची आहे, म्हणजे भगवंताची आहे. अशा प्रकारे हा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे कापिलयोपाख्यानो नाम 29ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. असा हा अध्याय 29वा या ठिकाणी पूर्ण होतो. 30, 31, 32, 33 म्हणजे अजून 4 अध्याय या श्लोकाचे या स्कंधाचे आहेत, जो कपिल महामुनीने आईला केलेला उपदेश आहे तो. तर आपण या ठिकाणी थांबूया, 2 मिनिटात आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. वेद पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा.
आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.